एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येतोय। उद्या आपल्याकडून चादर या ठिकाणी जाते, काय सांगाल? अजमेर येथील सुप्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज दर्गा वर्षानुवर्ष शतकानुशतकं राजस्थानच्या भूमीमध्ये अजमेरला आहे। देशभरातील जगभरातील वेगवेगळे भाविक त्या ठिकाणी जात असतात, नतमस्तक होत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज तिथे एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येतोय। उद्या आपल्याकडून चादर या ठिकाणी जाते, काय सांगाल? अजमेर येथील सुप्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज दर्गा वर्षानुवर्ष शतकानुशतकं राजस्थानच्या भूमीमध्ये अजमेरला आहे। देशभरातील जगभरातील वेगवेगळे भाविक त्या ठिकाणी जात असतात, नतमस्तक होत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज तिथे उरूस चालू असल्यामुळे आमच्या वतीने चादर अर्पण करण्याचा आज इथून आम्ही सुरुवात करतो। माझे सहकारी सलीम सारंग, सलीम अनवारे आणि त्यांच्यासोबत 10 गाड्या मुंबईहून उद्या रवाना होतील। उद्या रात्री किंवा परवा अजमेर दर्ग्याला भेट देऊन त्या ठिकाणी ते समर्पित करतील। सर, धनंजय मुंडे यांच्यावरती आतापर्यंत अनेक आरोप झाले, पक्षाची नक्की काय भूमिका आहे? त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते। एक असं आहे की मी त्या दिवशी माझ्या विस्तृत पत्रकार परिषदेमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून त्या घटनेची सखोल चौकशी राज्य सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। यामध्ये SIT स्थापन करण्यात आली, CIDकडे तपास वर्ग करण्यात आला, न्यायालयीन चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केले। आम्हाला सर्वांनाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन कौशल्यावरती 14 ते 19 त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे। राज्यातली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। अशा वेळेला ज्या निगृढ पद्धतीने ही घटना घडलेली आहे याचा खोलवर तपास त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने होईल आणि तो तपास होत असतानाच कुठलाही गुन्हेगार कळत तर कळत याच्यामध्ये जो कोण या संबंध तपासांती सापडेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। भुजबळ साहेबांना पत्रकार परिषद घेतली, त्यांना देखील एक म्हटलं की कारवाई होईल, मात्र सध्या त्यांच्या बाबतीत कुठलेच पुरावे समोर येत नाहीत, जर आले तर त्यावर कारवाई होईल। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की पक्षाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांना साधला गेला आहे का? त्यांचं असं म्हणत होतं अजित पवारांचं अजून काही मात्र बोलणं झालेलं नाही। आज उद्या कदाचित त्यांच्याकडे आमच्या प्रमुख ज्येष्ठ सहकार्याचा संपर्क नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्या संपर्कानंतर लगेच 2-3 दिवसांमध्ये या विषयावरती योग्य ती चर्चा होईल। सर, सुरेश धस असतील किंवा मग विरोधक असतील, त्यांचं एकच म्हणणं आहे की दादा का वादा क्या हुआ आणि त्यांना सामावून का घेतलं गेलं मंत्रिमंडळामध्ये? आता एक असं आहे की मी पुन्हा एकदा सांगतो, त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेला कुठे राजकीय वळण मिळू नये असं माझं स्वतःला त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे। कोणी त्या घटनेचं राजकीय भांडवल करू नये असे माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे। तपास शीघ्र गतीने सुरू आहे, तपास करणारी यंत्रणा त्या पद्धतीने काम करते आहे। मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती आमच्या सर्वांचा नक्कीच त्या ठिकाणी विश्वास आहे, त्याच्यामुळे राजकीय हेतूने या विषयाकडे बघितलं जाऊ नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका आहे। मिठाचा खरा टाकण्याचा प्रयत्न करतात मी एकदा या विषयावर एक तर दादांवरती कोणी टीका जर काही करत असेल ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार जरूर आहे। त्यांना ज्या व्यासपीठावरती त्या संदर्भातली भूमिका मांडायची ती प्रत्येकाने मांडली, विधिमंडळामध्ये त्याच्यावरती प्रत्येक चर्चा झाली, राज्याच्या कर्तव्यगार मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती सखोलपणाने उत्तर दिलं आणि त्याने उत्तरामध्ये आश्वस्त केलेलं आहे की याची पूर्णपणाची सखोल चौकशी होऊन दोषीवरती कारवाई केली जाईल। आता ती तपास होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे, म्हणजे वाट पाहिली पाहिजे, पण तपास शीघ्र गतीने सुरू आहे आणि तपास लवकरात लवकर व्हावा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तो चालत जावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असं मी वारंवार आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे। विनाकारण अजितदादांच्या वरती कोण टीका करत असेल तर ते सुद्धा निश्चितपणाने अनुचित आहे अशी माझी स्पष्टपणाची भूमिका आहे।
या विषयावरती जेव्हा कोणाच्या जवळ बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, ती मी नक्कीच लवकरच करणार आहे. अजितदादा यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे की मला मतं दिली म्हणजे तुम्ही विकत घेतलं नाही, मी सालगडी नाही. या मताशी तुम्ही सहमत आहात का? या वक्तव्याशी एक असं आहे, आपण त्यांचा कॉन्टेक्स्ट पाहिला नाही. तुम्ही केवळ ते वाक्य पाहतात. ते ज्या पद्धतीने गेले 2 दिवस बारामतीच्या दौऱ्यावरती होते, संबंध बारामती उभा करण्यामध्ये त्यांचं योगदान प्रचंड प्रमाणावरती आहे. अशा वेळेला नागरिकांच्या गर्दीमध्ये जे काय बोललं गेलं असेल त्याच्याबद्दलचं त्यांचं ते मत होतं. त्यांचं आणि बारामतीकरांचं नातं वेगळं आहे. आपण विनाकारण त्याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करून अशी आपल्याला विनंती आहे. माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं भुजबळांची लाड आता बाद झाले, त्यांना पक्ष दिलेला आहे, त्यांना जो योग्य निर्णय घ्यायचा तो घेऊ दे. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये फार टीका टिप्पणी करू नये. त्यांचं काय मत असेल तर त्यांनी पक्षाकडे खासगीमध्ये मांडावं. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांची या विषयावरती चर्चा चालू आहे. म्हणून इतरांनी या विषयावरती भाष्य करण्यापेक्षा आम्हाला हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, माणिकराव जे बोलले असतील, माणिकरावांना मी पण फोन करून विचारेन त्यांच्या काय भावना आहेत. खाजगीरित्या निश्चित त्या बाबतीमध्ये बोलाव्यात. यापुढे जाहीररित्या कोणी या विषयावरती मत प्रकट करू नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्वांना सूचना आहे. धन्यवाद.